देवी महात्म्य. देवीच्या उपासनेची परंपरा पुष्कळ पूर्वीपासून भारतात चालत आलेली आहे. देवीचे मूळ रूप निर्गुण असले तरी तिच्या सगुण रूपाची उपासना करण्याची परंपरा भारतात प्रचलित आहे. कुलदेवी, ग्रामदेवी, शक्तिपीठ आदी रूपांमध्ये देवीच्या विविध सगुण रूपांची उपासना केली जाते. हिंदू संस्कृतीमध्ये जितके महत्त्व देवाला आहे तितकेच देवीलाही आहे, हे विशेष तत्वाने सांगावेसे वाटते. भारतात अन्य संप्रदायांप्रमाणेच शाक्त संप्रदायही कार्यरत आहे. पंचायतन पूजेमध्ये शिव, विष्णू, गणपती आणि सूर्य यांसमवेत देवीच्या पूजनाचेही विशेष महत्त्व आहे. उपासकांच्या हृदयात देवीला विशेष स्थान असल्यामुळे प्रतिवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने भारतभर साजरा केला जातो. शाक्त संप्रदाय. भारतामध्ये विविध संप्रदाय कार्यरत आहे. या संप्रदायानुसार संबंधित देवतेची उपासना प्रचलित आहे. गाणपत्य, शैव, वैष्णव, शौर्य, दत्त आदी संप्रदायांप्रमाणे शाक्त संप्रदायाचे अस्तित्वही पुष्कळ प्राचीन काळापासून भारतामध्ये आहे. शाक्त संप्रदायाने सांगितल्याप्रमाणे शक्ती उपासना करणारे अनेक शाक्त भारतात सर्वत्र आढळतात. शाक्त संप्रदायाने सांगितल्याप्रमाणे शक्ती उपासना करणारे अनेक शाक्त भारतात सर्वत्र आढळतात. पंचायतन पूजेतील प्रमुख देवता आद्य शंकराचार्य यांनी पंचायत पूजेची प्रथा भारतात चालू केली. त्यामध्ये देवीचे स्थान महत्त्वाचे आहे. भारतात ज्या उपास्य दैवतांची उपासना केली जाते त्या प्रमुख 5 देवतांपैकी एक शक्ती म्हणजे देवी आहे. तंत्रशास्त्राची आराध्य देवता. तंत्रशास्त्राचे पालन करणारे तांत्रिक तंत्रशास्त्राचे जनक सदाशिवाची उपासना करतात. त्याप्रमाणे त्रिपुर सुंदरी, मातंगी, उग्रतारा आदी तांत्रिक शक्तींचीही उपासना करतात. शिवाप्रमाणे शक्ती ही तंत्रशास्त्राची आराध्य देवता असल्याचे सुस्पष्ट होते. पुराणातील कथांमधून देवीची लक्षात आलेली विविध गुणवैशिष्ट्ये. जिज्ञासू आणि मुमुक्ष यांचे प्रतीक असलेली पार्वती देवी. पार्वती माता ही शिवाची अर्धांगिनी असली तरीही शिवाकडून गूढ ज्ञान प्राप्त करताना पार्वतीची भूमिका एखाद्या जिज्ञासूची असल्याचे जाणवते. तीव्र जिज्ञासेपोटी तिला तहान, भूक आणि झोप याचेही भान राहत नाही. ज्ञानप्राप्तीच्या लालसेने ती शिवाला अनेक प्रश्न विचारते. यातूनच प्रसिद्ध शिव पार्वती यांचा वार्तालाप किंवा त्यांचे संभाषण यांचा उल्लेख पुराणांमध्ये झालेला आढळतो. पार्वती स्वतः आदिशक्ती असली तरी गुरु समान असणाऱ्या शिवाकडून ज्ञानार्जन करण्यासाठी ती जिज्ञासू आणि मुमुक्ष यांचे मूर्तिमंत स्वरूप बनते. त्यामुळे शिवाने पार्वतीला तंत्रशास्त्राचे गूढ ज्ञान दिले आहे. कठोर तपश्चर्या करणारी पार्वती महान तपस्विनी असल्याने तिला अपर्णा आणि ब्रह्मचारिणी या नावानेही संबोधले जाते. ऋषीमुनी ज्याप्रमाणे कठोर तप करून भगवंताला प्रसन्न करून घेतात तसेच कठोर तप पार्वतीने शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी केले होते. केवळ झाडाची पाने खाऊन राहिल्यामुळे पार्वतीला अपर्णा हे नाव प्राप्त झाले. पार्वती हिमालय राजाची कन्या आणि राजकुमारी होती. ती सुंदर आणि सुकोमल होती. तरीही शिवाला प्रसन्न करण्याचा तिचा दृढ निश्चय असल्यामुळे तिने देहाची तमा न बाळगता बर्फाने आच्छादलेल्या प्रांतात विशिष्ट मुद्रा धारण करून प्रतिदीर्घकाळ तप केले. तिच्या तपाची उग्रता इतकी होती की त्यातून निर्माण झालेल्या ज्वाळा संपूर्ण ब्रह्मांडात पसरत होत्या आणि स्वर्गावर अधिपत्य मिळवलेल्या तारकासुरालाही भयभीत करून टाकणाऱ्या होत्या. पार्वतीच्या वधासाठी जवळ आलेल्या तारकासुराच्या सैनिकांना तिची शक्ती सहन न झाल्यामुळे ते भस्मसात झाले. नवदुर्गांपैकी ब्रह्मचारिणी हे रूप हातात जपमाळ घेऊन तापसी वेश धारण केल्याने तपस्यारत पार्वतीचेच प्रतीक आहे. पार्वतीला अपर्णा आणि ब्रह्मचारिणी या नावांनीही संबोधले जाते. समस्यांवर स्वतः उपाय शोधून काढणारी स्वयंपूर्ण पार्वती देवी. कैलासावर निवास करत असताना स्नानाच्या वेळी कक्षाच्या पहाऱ्याची सेवा करण्यासाठी पार्वतीने अंतःप्रेरणेने स्वतःच्या मनापासून गणपतीची निर्मिती केली.
सुरक्षेच्या वैयक्तिक कारणास्तव जरी गणपतीची निर्मिती केलेली असली तरी पार्वतीमुळे जगताला आराध्य दैवत श्री गणेश लाभले आहेत, हे त्रिवार सत्य आहे. देवी कौशिकीची निर्मिती ही अशाच भावनेतून झालेली आहे. समुद्रमंथनाच्या वेळी मंदराचल पर्वताने स्वतःमध्ये शोषून घेतलेल्या विषाच्या प्रभावामुळे त्याची मुक्तता करण्यासाठी शिवासमवेत गेलेल्या पार्वतीने त्याच्यावर करुणामय दृष्टीने कृपा केली. तेव्हा मंदराचलातून बाहेर पडणारा विषवायू शिवशंकर स्वतः शोषून घेत असताना काही अंशाचा परिणाम पार्वतीवर होऊन ती काळी झाली. उमेला तिचा गौरवर्ण अतिशय प्रिय असल्याने पुन्हा गौरवर्ण प्राप्त करण्यासाठी तिने ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपाला आरंभ केला. तिच्या तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या ब्रह्मदेवांनी तिला गौरवर्ण पुन्हा प्रदान केला आणि त्याचवेळी तिच्या श्यामवर्णातून कौशिकी नावाच्या एका देवीची निर्मिती केली. या देवीने पुढे शुंभ निशुंभ या दैत्यांचा वध केला. यावरून स्वतःच्या श्यामवर्णाचे निमित्त साधून पार्वतीने संपूर्ण जगाला त्रस्त करणाऱ्या शुंभ निशुंभ या दैत्याचा संहार करणाऱ्या देवीची निर्मिती केली. अतिसंवेदनशील आणि अतिकठोर हे विरुद्ध गुण जोपासणारी पार्वती. श्री गणेशाचा शिरच्छेद केल्याचे समजल्यावर पार्वती विह्वल होऊन रुदन करू लागते आणि पुढच्याच क्षणी नवदुर्गेचे उग्र रूप धारण करून देवतांना कठोर वचन सुनावते. गणपतीला हत्तीचे मस्तक लावल्यानंतर पार्वतीचे उग्र रूप शांत होऊन ती उमेचे रूप धारण करते. देवी कौशिकीवर प्रहार करण्यासाठी आलेल्या असुरांना दंड देण्यासाठी पार्वती चंडी चामुंडा असे उग्र रूप धारण करून असुरांचा संहार करते आणि दुसऱ्याच क्षणी पुत्री समान असणाऱ्या कौशिकीच्या प्रेमापोटी काळजीने व्याकुळ होते. पार्वतीमध्ये अतिसंवेदनशील आणि अतिकठोर हे विरुद्ध गुण एकाच वेळी प्रबळ असल्याचे जाणवते. आदिशक्तीचे स्वरूप प्रकट करून सर्वांना छळणाऱ्या दुर्गमासूर आणि महिषासूर या दैत्यांचा संहार करणे, नेहमी तपस्वी जीवन व्यतीत करणारे सौम्य रूप धारण करणाऱ्या पार्वती देवीने प्रसंगी देवता आणि ब्रह्मांड यांचे अनिष्ट शक्तींच्या त्रासापासून संरक्षण व्हावे यासाठी उग्र रूप धारण केल्याची अनेक उदाहरणे पुराणात मिळतात. ब्रह्मदेवाकडून अजेय होण्यासमवेत चारही वेद प्राप्त करणाऱ्या दुर्गमासुरामुळे धर्माला अवकळा प्राप्त झाली होती आणि सर्वत्र अधर्म बळावला होता. अशा परिस्थितीत देवतांचे बळ क्षीण झाले होते. तेव्हा दुर्गमासुराला केवळ स्त्री शक्तीच नष्ट करू शकत होती, कारण अन्य देवतांकडून अवघ्या असण्याचे वरदान दुर्गमासुराला प्राप्त झालेले होते. तेव्हा पार्वतीने आदिशक्तीचे रूप प्रकट करत श्री दुर्गादेवीचे रूप धारण केले आणि दुर्गमासुराची घनघोर युद्ध करून त्याचा वध केला. अशाच प्रकारे अपराजित योद्धा आणि बलाढ्य अनिष्ट शक्ती यांनी युक्त असणाऱ्या महिषासुराचा वध करण्यासाठी पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती या तिन्ही देवींची शक्ती एकत्र होऊन त्यातून महिषासुरमर्दिनी देवीची निर्मिती झाली. मायावी शक्तीच्या सहाय्याने युद्ध करणाऱ्या महिषासुराला पराभूत करून देवीने त्याचा शिरच्छेद केला. तसाच प्रकारे पार्वतीने चामुंडा रूप धारण करून चंडमुंड या दैत्यांचा संहार केला आणि कालीचे रूप धारण करून असंख्य असुरांचा वध करून देवतांना अभयदान दिले. करुणामयी देवीने पृथ्वीवर जीवांसाठी शताक्षी आणि शांकभरी रूप धारण करून कृपा करणे. दुर्गमासुराने वेदांत पाताळात नेऊन बंदिवान केल्यामुळे धर्माचा लोप झाला. यज्ञयाग आणि उपासना यांत खंड पडल्यामुळे देवतांना त्यांचा आविर्भाव मिळेनासा झाला. त्यामुळे देवतांची ही शक्ती क्षीण झाली. देवतांचा पृथ्वीवरील कृपावर्षाव थांबल्यामुळे पृथ्वीवर भीषण दुष्काळ पडला. नदी, झरे, पाणवठे आटून गेले. तेव्हा पृथ्वीवरील मरणमुख स्थितीला सामोरे जाणाऱ्या जीवांची दुर्दशा पाहून महिषासुरमर्दिनी मातेच्या डोळ्यात पाणी तरळले आणि तिच्यातून शताक्षी देवीची निर्मिती झाली. 100 लोचन असणाऱ्या या देवीच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुधारा पृथ्वीवर आल्या आणि त्यांची नद्यांचे रूप धारण केले. अशा प्रकारे सर्व पाणी उपलब्ध झाले. नंतर देवीच्या अंशातून शांकभरी देवीची निर्मिती झाली, जिने तिच्या कृपेने पृथ्वीवर सर्वत्र शाक म्हणजे पालेभाज्या आणि फळभाज्या निर्माण केल्या. अशा प्रकारे पृथ्वीवरील जीवांसाठी पाणी आणि शाक उपलब्ध होऊन पृथ्वीवरील दुष्काळाच्या संकटाचे निवारण केले.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पार्वती माता देवीचे देवी महात्म्य ऐकले. कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्हाला अजून काय ऐकायला आवडेल तेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.